टीव्ही सत्यमेव व्रतम। तुप्पा गावात जलजीवनची योजना धुळखात सरपंचांकडून गावाला मोफत पाणी पुरवठा। हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा गावात जलजीवन मिशन योजना ही राबवण्यात आली, मात्र अभियंता, गुत्तेदार व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व मिलीभगतमुळे योजनेचे काम निकृष्ट व अपूर्ण आहे। ग्रामपंचायतकडून वारंवार मागणी करून ही सदर योजना अजूनही ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आली नाहीये। अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तुप्पा ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अशा परिस्थितीत गावच्या सरपंच रुपाली संदीप देशमुख यांनी टँकरद्वारे तुप्पा गावाला पाणी पुरवठा सुरू केलाय। गावात जर खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावं लागतंय। तुप्पा गावचे ग्रामस्थ पाण्यासाठी वारंवार सरपंचांना विचारणा करतात। सरपंचांनी जलजीवन मिशन योजनेची दुरुस्ती करून हस्तांतरित करण्यासाठी वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले, मात्र यावरही प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। शेवटी ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी सरपंच रुपाली संदीप देशमुख यांनी स्वखर्चातून गावाला खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलाय। सरपंचांच्या या उत्कृष्ट कार्याचा ग्रामस्थांनी आभार मानले। सरपंच संदीप देशमुख यांनी बऱ्याच दिवसापासून मोफत पाण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे। इथं प्रायव्हेट विहीर आहे, इथे आणून पाणी टाकतात, इथून काही लोक तिकडं नेतात पाणी आणि वेळ प्रसंगी जास्त पाणी जर उपलब्ध झालं तर नळाला सोडतात। असा बऱ्याच दिवसापासून त्याचा उपक्रम आहे आणि चांगलं काम आहे। आणि बाकी जलजीवनचं तर अजून टेस्टिंगच नसलं झाल्यामुळं ते पण अधुरा प्रश्न आहे। ते बरेच दिवसापासून जलजीवन सुरू व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत आहेत। उपोषणाचा इशारा पण दिला आहे, पण ते प्रशासन काय जागेवर होत नाही। आता भीषण पाणी टंचाई आहे, काही जण महिलांना सुद्धा भटकंती करावी लागत आहे पाण्यासाठी। तर हे जवळपास 1-1.5 किलोमीटरहून रोजचे 2-4 टँक आणतात, इथे टाकतात, लागलं तसं लोक पाणी शेंदून घेऊन जातात। मी रुपाली संदीपराव देशमुख, तुप्पा सरपंच। जलजीवन योजना ही धुळखात पडली असल्याने आम्ही वैयक्तिक स्वखर्चाने हे टँकर पाणी पुरवठा गावाला होत आहे। या टँकरद्वारे 1 तारखेपासून हे टँकर बोलवले जात आहे। आम्ही स्वखर्चाने हे पाणी सर्व गावांना घरोघरी पुरवण्यात येत आहे। जलजीवन ही योजना धुळखात पडली असल्याने संपूर्ण गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पाणी कमी पडलं म्हणून सरपंच साहेबांनी 10-15 दिवसापासून टँकर आणून सोडायचं, त्याच्यामुळे पाणी आम्हाला भेटायला नाही तर पाणी नव्हतं गावात आमच्या। जलजीवनची तर फेलच आहे, सगळं जागोजाग फुटले, पाईप फुटले, तर जोडले नाही, कुठं वाल सापडत नाही, तर चालू झालं नाही, अजून पाईपलाईन फुटल्या, विहिरीचं काम राहिलं, पूर्ण झालं नाही। आमच्या सरपंच देशमुखानं शेतातून पाणी आणले, जलजीवनचं सगळं काम सत्यानं झालेलं आहे, कुठं वाल सापडत नाही आणि 100 जागी पाईपलाईन फुटली, नळाला पाणी कोणा येत नाही। लोक आज परेशान आहेत। सरपंचाच्या घराला येडा मारला पूर्ण, तर सरपंच 8 दिवसापासून शेतातून पाणी आणायला या एरीमध्ये गावातली विहीर आहे, त्या एरीमध्ये टँकरनं किंवा ट्रॅक्टरनं जसं सुविधा भेटते त्या हिशोबानं पाणी विहिरीत सोडणं चालू आहे आजपर्यंत। अजून ठेकेदाराकडे आम्हाला क्वेश्चनला जायचं होतं गावाल्यांतर्फे सगळे येणं, पण ते काहीतरी अडचण सांगायलेत आम्हाला। संध्याकाळी फोन एक जणाला करायलेत, सकाळी सरपंचाला लगेच कॉल करायलेत, गावकऱ्याला कोणाला काहीतरी भेटायलेत, उद्या येतो, परवा येतो, आता पण कोणी आलं नाही। असं कंडिशन आमच्या चालू आहे। आज पियाला पाणी नाही लोकायला, इतकं कंडिशन बेकार आहे। आता तर आजपासून 3 महिने पाणी लागते। मोफत पाणी पुरवठ्यामुळे काय फायदा झाला? मोफत पाणी पुरवठ्यामुळं गावाला एवढं पाणी द्यायला ना सरपंच पियायला। आता याच्यापेक्षा काय मोफत आहे? त्याचे स्वतः घरचे पैसे टाकून पाणी विकत आणून आम्हाला गावाल्याला पाणी पाजायलेत ना ते। आता याच्यात काय करायचं त्यानं? चला बा, थोडंफार तरी व्हायले, जास्त काय 2 भांडे तरी भेटायले, 1 भांडे तरी भेटायले। कोणी शेतात बैलगाडीने आणायले, कोणी डोक्याने आणायले, भांडे घेऊन चाललेत। जशी सुविधा आहे, कोणाकडे बैल नाहीत, कोणी ट्रॅक्टरमध्ये टाकून आणायले, कोणी जीपमध्ये टाकून आणायले, पाणीच नाही ना, आणि वाल सापडत नाहीत, ठेकेदारी आहे तयार नाही।